आणि म्हणून आम्ही ठरवलं की आचारसंहितेत पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे अडता कामा नये म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन टाकला। मी तुम्हाला सांगतो 20 तारखेला मतदान होईल। 20 तारखेला मतदान झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता तात्काळ पोहोचल्याशिवाय राहणार नाही। तर अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी हप्ता जमा होण्यासंदर्भात घोषणा तर केली, परंतु अनेक महिला यूट्यूबवरती अनेक प्रकारचे व्हिडिओज पाहत आहेत आणि या व्हिडिओमधून या बँकांची यादी म्हणजेच वेगवेगळ्या 12 प्रकारच्या किंवा 8 प्रकारच्या बँकांची यादी दाखवत आहेत आणि या याद्यांमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर लवकरात लवकर बदला अशी देखील माहिती देण्यात येत आहे। तसेच तुम्हाला मोबाईल मिळणार, तर अशा प्रकारच्या फेक मेसेजपासून सावध राहायचं आहे, कारण का बँक यादी अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। तर लक्षात घ्या, ज्यांच्या अकाउंटमध्ये ₹1 सुद्धा आले नाही आहे यांना देखील पैसे मिळणार आहेत आणि ज्यांचे राहिलेले हप्ते आहेत त्यांचे देखील हप्ते मिळणार आहेत। फक्त प्रतीक्षा करा। आचारसंहिता संपल्यानंतर, निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तुमचे जे पैसे आहेत राहिलेले ते तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहेत। सोशल मीडियावरील, यूट्यूबवरील अनेक फेक मेसेजपासून सावध राहा। उद्या हप्ता जमा होणार, परवा हप्ता जमा होणार, आजपासून बँकांचा निर्णय झाला, असे अनेक व्हिडिओज दिवसेंदिवस येत आहेत। त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व आणि अधिकृत घोषणा आचारसंहितेनंतर दिल्या जातील।